तर हे पुस्तक मला सापडलं आहे 2015ची आणि आता चालू आहे 2026. हे माझ्या शाळेच्या टाईमची चित्रकलेची वही आहे. तुम्हाला दाखवतो मी माझे चित्र वगैरे त्या टाईमचे. हे बघा, शेठ विकेशा विद्या मंदिर शहादा नंदुरबारची हे वही आहे. त्याच्यामधले हे मार्क्स वगैरे आणि ते चित्र राहायचे त्यावेळेस, नाही 8वी इयत्तेत होतो मी त्यावेळेस. पहिलं चित्र वगैरे रंगचक्र, त्यानंतर पेन्सिल स्केच म्हणून असं काहीतरी राहायचं वगैरे. ठीक आहे. नंतर मी हे स्केच पण लावलं आहे की रंग इकडं तिकडं लागू नये बुवा दुसऱ्या पेजला. तर हे बघा 9 रंग म्हणून असं केलेलं आहे. त्याच्यानंतर मग हे चित्र काढलं होतं त्यापैकी 10 पैकी 10 मार्क मिळाले होते मला. कुठे, अच्छा हे इथं. हे बघा कसं वाटतं तुम्हाला हे चित्र. परत हे एक चित्र मी त्यावेळेस काढलेलं होतं 10 पैकी 10 याला पण. म्हणजे त्यावेळेस खूप मोठं वाटायचं की 10 पैकी 10 मार्क पडतं बाई चित्रकलेमध्ये त्या पिक्चरमध्ये म्हणजे. तर हे ठसे उमटायचं तुमच्या वेळेस पण असेल हे ठसं उमटवायचो आपण असं कांदे वगैरे, पान, फुलं, थंब वगैरे. इथं थंब लावलेले आहेत असं केलेलं आहे. त्याच्यानंतर मग हे कार्बन तुम्हाला आठवलंच असेल, तुम्ही पण तुमच्या शालेय जीवनामध्ये हा पेपर खूप वापरला असेल ड्रॉईंग कॉपी करण्यासाठी वगैरे. बट बाकी मी खूप सारे ड्रॉईंग असे स्वतःहून काढले, कॉपी वगैरे नाही केली. जसं की हे एक चित्र होतं त्याच्यामध्ये मी असं ऑइल पेस्टल्स वापरून कलर केलेलं आहे. त्याच्यामध्ये 10 पैकी 10 दिलेले आहे. नाईस. हे चित्र आमच्या सरांनी काढलं होतं जे की शेडिंग दिलेली होती एकदम भारी. म्हणजे त्यांची चित्रकला खरंच भारी होती सरांची. नंतर हे बघा, हे असं चित्र तुमच्या वेळेस पण तुम्हाला कधी ना कधी काढलंच असणार जीवनामध्ये. ते वस्तुचित्र म्हणून आहे. त्यानंतर हे बघा, हे एवढं काही खास मला आता नाही वाटत आहे, बट त्यावेळेस मला खूप म्हणजे भारी वाटायचं हे चित्र. 10 पैकी 10 पण दिलेले आहेत. कसं काय दिलं काय माहिती, बट दिले. ठीक आहे. तर आम्हाला हे एक चित्र दिलं होतं निसर्ग चित्र म्हणून. ठीक आहे. जे माझ्या वयाचे त्या शाळेमध्ये असतील ते खूप रिलेटेबल करू शकतात आणि बाकीचे लोक ज्यांना असे चित्र काढलेले आहेत ते पण रिलेटेबल करू शकतात. हे चित्र बघा, हे कसं वाटतं तुम्हाला. या चित्रामध्ये म्हणजे खरंच मला पण खूप भारी वाटतं आता पाहून की किती भारी कलर्स आहेत. ॲक्च्युली हे कॅमलचे ऑइल पेस्टल्स होते मला वाटतं. आणि त्याच्यानंतर तो एक मासा भेटायचा त्याच्यासोबत ज्याच्याने आपण ते असं रंग खरडून काढायचो वगैरे. त्याच्याने डिझाईन तयार व्हायची. बघा डिझाईन दिसते का तुम्हाला. त्याच्यानंतर डिझाईन होती एक, संकल्पचित्र नावाचं. ठीक आहे. तो उरला विषय दिवाळी चित्राचा. तर दिवाळी चित्राचं पण एक चित्र काढलं होतं. कसं वाटतं. नंतर हॅप्पी न्यू इयरचं एक अक्षर लेखन म्हणून चित्र काहीतरी. ठीक आहे. नंतर एक चित्र आहे जे की आहे काय मुक्त हस्तचित्र म्हणून काहीतरी आहे. तर मी होतो नाही का 8वीमध्ये ड तुकडीमध्ये होतो मी. हे एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये मी ऑइल पेंट वापरला होता, ब्रशने रंग केला होता. इतकं काही खास झालं नाही आहे बट ठीक आहे. त्यानंतर हे एक ऑइल पेंटनेच म्हणजे हेच ब्रशने रंग केला आहे. 10 पैकी 9 दिले आम्हाला. नंतर हे एक चित्र ज्याच्यामध्ये मी रंग नाही केला आहे बट ते स्टिकर्स चिपकवले. आणि हे जे आहे ना हे ॲक्च्युली लग्नपत्रिकेमधले कापलेले चिपकवलेले तिथं. हे बघा, हे लग्नपत्रिकेच्या याच्यामधले हे सगळं हे 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 सगळं. नाईस. असंच काहीतरी आहे. नंतर मला काय भेटलं हे, अच्छा हे ग्रेड परीक्षेचं प्रश्नपत्रिका आहे जी आपल्या वेळेस ग्रेड परीक्षा राहायची.